आज आपण भारतातील संदेशवहन हा मुद्दा अभ्यासणार आहोत. आकृती 9.13 आपण लक्षात घ्यायची आणि त्यानुसार ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आकृती 9.13 ही पुढच्या पेजवरती दिलेली आहे बघा. स्थान व विस्तार आणि त्या अनुषंगानं ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आकृतीचं निरीक्षण करा आपण आणि प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. पहिला प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय मुख्य भूमीच्या अतिपूर्व आणि अतिपश्चिम टोकांवरील रेखावृत्तांमधील फरक काढा. तो ब्राझीलच्या तुलनेत किती जास्त आहे किंवा कमी आहे ते शोधा. म्हणजे भारतीय मुख्य भूमी जी आहे त्या मुख्य भूमीच्या अतिपूर्व आणि अतिपश्चिम टोकांवरील रेखावृत्तांमधला फरक आपल्याला काढायचा आहे आणि हा फरक ब्राझीलच्या तुलनेमध्ये किती जास्त आहे किंवा किती कमी आहे ते शोधायचं आहे. आपण हे करू शकता घरी. भारतीय प्रमाण वेळेचे रेखावृत्त कोणते शोधा त्या नकाशामध्ये. भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनिच रेखावृत्ताची वेळ यामध्ये अंशात्मक आणि कालात्मक फरक किती आहे. भारतात स्थानिक वेळा किती आहेत. जसं की ब्राझीलमध्ये स्थानिक वेळा 4 आहेत तशा भारतामध्ये किती स्थानिक वेळा आहेत. एकच स्थानिक वेळ आहे. हा नकाशा आपण बघा घरी आणि त्या प्रश्नांची उत्तरं लिहा. भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा. भारताचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे. भारतातील अतिपूर्व आणि अतिपश्चिम टोकांवरील रेखावृत्तांमधील वेळेचा फरक सुमारे 120 मिनिटांचा आहे. परंतु भारतामध्ये एकच प्रमाण वेळ मानली जाते. लक्षात घ्या, भारतामध्ये एकच प्रमाण वेळ मानली जाते आणि भारतातल्या अतिपूर्व आणि अतिपश्चिम टोकांवरल्या रेखावृत्तांमधला जो फरक आहे तो फरक 120 मिनिटांचा आहे. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला पण विचारलं जाऊ शकतं. भारतीय प्रमाण वेळेसाठी 82°30' पूर्व रेखावृत्त निश्चित करण्यात आलेलं आहे. हे रेखावृत्त अलाहाबाद शहराजवळून जातं. भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेच्या साधारणपणे 5 तास 30 मिनिटं पुढे आहे आणि म्हणून ज्यावेळेस आपण आपल्या मोबाईलमधील वेळ सेट करत असतो त्यावेळेस आपल्याला +5.30 सिलेक्ट करावं लागतं. त्यावेळेस आपल्याला आपल्या इथली योग्य वेळ दर्शवली जाते. भारतातील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रगतीमुळे दूरसंचार उद्योग हे अतिवेगाने वाढणारे क्षेत्र बनलेले आहे. खरं तर भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमं जी आहेत त्यामध्ये फार म्हणजे ज्याला आपण मोठ्या प्रमाणात म्हणतो अशी प्रगती झालेली आहे आणि त्यामुळं दूरसंचार क्षेत्र आहे ते वेगानं वाढतं आहे. कारण पूर्वीच्या काळी काही ठराविक शहरांमध्येच मोबाईल आपल्याला बघायला मिळायचे कारण त्याच शहरांमध्ये मोबाईलचे टॉवर्स होते. परंतु आज अगदी खेडोपाडी मोबाईलचे टॉवर्स झालेले आहेत आणि त्या मोबाईलला रेंज उपलब्ध होते. परिणामी तिथंपर्यंतची दूरसंचार यंत्रणा ही विकसित होती आहे आणि दिवसेंदिवस हे क्षेत्र जे आहे दूरसंचार उद्योगाचं क्षेत्र ते वाढतं आहे. माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहन याच्या युगात संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट अशा डिजिटल साधनांच्या वाढत्या प्रभावामुळे हे क्षेत्र अधिक वेगानं विस्तारलेलं आहे. काय झालं आहे की माहिती तंत्रज्ञान त्याचबरोबर संदेशवहन याच्या युगामध्ये संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे. भ्रमणध्वनी ज्याला आपण मोबाईल म्हणतो त्याची संख्या वाढलेली आहे. इंटरनेटचा वापर नाही म्हणलं तरी ज्या व्यक्तीकडं आज इंटरनेटला सपोर्ट करणारा असा मोबाईल आहे ते लोक इंटरनेट वापरत आहेत. म्हणजे संगणकाचा वापर वाढला आहे, मोबाईलचा वापर वाढला आहे, इंटरनेटचा वापर वाढला आहे. अशा ह्या डिजिटल साधनांच्या वाढत्या प्रभावामुळं हे दूरसंचार क्षेत्र जे आहे ते वेगाने विस्तारतं आहे. भारत हा सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांचा देश बनलेला आहे. आज आपण विचार केला तर जगाच्या तुलनेमध्ये भारत हा सर्वाधिक स्मार्टफोन वापरणारा आणि इंटरनेट वापरणारा देश म्हणून जगाच्या समोर आलेला आहे.
आज आपण बघू शकतो आपल्या घरामध्ये समजा 5 सदस्य असतील तर घरात किमान 2 मोबाईल फोन बघायला मिळतात. काही काही कुटुंबामध्ये प्रतिमानसी मोबाईल फोन आहेत, म्हणजे प्रत्येकाकडं मोबाईल फोन आहे आणि त्या मोबाईलवरती इंटरनेटचा वापर हा सर्रासपणे सुरू आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेले उपग्रह आणि उपग्रह प्रक्षेपण तंत्र यांच्या वापरामुळे या क्षेत्रात भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल झालेला आहे. म्हणजे भारतानं जे तंत्रज्ञान वापरलेलं आहे ते स्वदेशी आहे, स्वतः बनवलेलं हे तंत्रज्ञान आहे. ह्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन भारतानं अवकाशामध्ये अनेक उपग्रहांचं प्रक्षेपण केलेलं आहे आणि ह्या उपग्रहांच्या माध्यमातून दूरसंचार प्रणालीचा विकास झाला आहे आणि म्हणून येणारा भविष्यकाळ हा भारताच्या दृष्टीनं उज्ज्वल असणार आहे. आता या ठिकाणी जरा डोके चालवा म्हणून काही मुद्दे दिलेत की सौरभ आणि अश्विनी हे दोघे भारतातील एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करतात. सौरभ आणि अश्विनी हे दोघंजणं भारतातल्या एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत आहेत. त्यांच्या कंपन्यांची 2 विभागीय कार्यालये ब्राझीलमधील रिओ दी जेनेरिओ आणि मेनॉस या ठिकाणी आहेत. या दोघांकडे प्रत्येकी एक कार्यालयाशी संपर्कात राहण्याची जबाबदारी आहे. त्यांनी त्यांच्या वेळा ह्या कार्यालयांच्या 10 ते 5 या वेळांशी जुळवून घेतलेल्या आहेत. आता सांगा की या दोघांच्या कार्यालयातील वेळा ह्या भारतीय प्रमाण वेळेनुसार काय असतील, तर तुम्ही ते शोधा ह्या प्रश्नाचं उत्तर आणि लिहून काढा. इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारतीय अवकाश संशोधन संस्था ही भारतातील अवकाश संशोधनासंबंधीचे उपक्रम राबवत असते. म्हणजे भारतामध्ये अवकाश संशोधनासंबंधीतले जे उपक्रम आहेत ते इस्रो या अवकाश संशोधन संस्थेद्वारे राबवले जातात. आजपर्यंत इस्रोने उपग्रह प्रक्षेपणामध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केलेले आहेत. जसं भारतामध्ये इस्रो आहे तसं ब्राझिलियन अवकाश एजन्सी आहे. या एजन्सीच्या देखरेखीखाली देशाच्या अवकाश संशोधनाचा कार्यक्रम राबवला जातो. आधुनिक आणि विकसित तंत्रज्ञानाची जोड देऊन ब्राझीलमधल्या अवकाश संशोधनाचे जे कार्यक्रम आहेत त्याचं धोरण आखलं जातं. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की ब्राझीलमध्ये अवकाश संशोधन संस्था कोणती आहे, तर ब्राझिलियन अवकाश एजन्सी नावाची ती संस्था आहे. आणि भारतामध्ये अवकाश संशोधनासंबंधातली जी संस्था आहे तिचं नाव आहे इस्रो, ज्याला भारतीय अवकाश संशोधन संस्था असं संबोधलं जातं. आजपर्यंत ह्या संस्थेनं अनेक संशोधनासंबंधीचे उपक्रम राबवलेले आहेत आणि अनेक प्रकारचे उपग्रह प्रक्षेपण करण्यामध्ये विक्रम देखील प्रस्थापित केलेले आहेत. प्रारंभी ब्राझील हा देश अवकाश संशोधनासाठी संयुक्त संस्थाने ह्या देशावरती अवलंबून होता, परंतु अलीकडं चीन, भारत, रशिया आणि युक्रेन या देशांचं सहकार्य तो घेतो आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला ब्राझील हा देश अवकाश संशोधनामध्ये संयुक्त संस्थाने म्हणजे अमेरिकेवरती अवलंबून होता, परंतु अलीकडच्या काळात चीन, भारत, रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये फार प्रगती झाल्या कारणानं या 4 देशांचं सहकार्य ब्राझील घेतो आहे. आणि जरी उपग्रह प्रक्षेपण करायचं असेल तरी देखील ह्या 4 देशांचं सहकार्य त्याला लाभतं आहे. देशात किती प्रमाणवेळा असाव्यात आणि तुम्ही त्या कशा ठरवाल असा प्रश्न विचारला आहे. या ठिकाणी हा लेसन संपतो आहे. लेसनवरचा जो स्वाध्यायाचा भाग आहे तो आता आपण बघूयात, त्याची चर्चा करूयात. पहिला प्रश्न आहे चुकीबरोबर ते सकारण सांगा. म्हणजे तुम्हाला चुकीबरोबर सांगायचं आहे पण त्याचं कारण द्यायचं आहे की भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचं भविष्य उज्ज्वल आहे. भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य
उज्ज्वल आहे आपण बरोबर म्हणू. ते सकारण सांगायचं आहे, त्याचं कारण पण तुम्हाला द्यावं लागेल. पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे. पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे. चूक की बरोबर आहे ते सांगा. देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे. ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढं आहे. भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्यानेच सुरू झालेला आहे. ह्यामध्ये काही चूक की बरोबर ही विधानं आहेत ती सांगायची आहेत. आपण थोडक्यात उत्तरं द्या. ब्राझीलमधील कोणते घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात, असा एक प्रश्न आहे की ब्राझीलमध्ये कोणते असे घटक आहेत की जे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आहेत. ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गांच्या विकासामध्ये कोणत्या अडचणी आहेत, म्हणजे ब्राझीलच्या अंतर्गत भागामध्ये लोहमार्गांचा विकास का झालेला नाही, त्याच्यासमोर कोणत्या अडचणीत, ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. कोणत्या साधनांमुळे संदेशवहन अतिशय वेगानं झालेलं आहे, जसं की संगणक आहे, मोबाईल आहे, त्याचबरोबर इंटरनेट आहे, यांचा उल्लेख तुम्हाला करावा लागेल इथं. आता खालील आकृतीमध्ये ब्राझिलियातून 31 डिसेंबरच्या सकाळी 11 वाजता विमान निघालेलं आहे. हे विमान 0° रेखावृत्त ओलांडून नवी दिल्ली मार्गे व्लादिवोस्टॉक या ठिकाणी जाणार आहे. ज्यावेळेस विमान निघालं त्यावेळेस नवी दिल्ली आणि व्लादिवोस्टॉक इथल्या स्थानिक वेळ, दिवस आणि तारीख काय असेल ते सांगा. तर या ठिकाणी एक डायग्राम दिलेली आहे, ते डायग्राम लक्षात घेऊन तुम्ही ती वेळ शोधायची आहे. योग्य जोड्या लावा. चौथा प्रश्न आहे, ट्रान्स अमेझोनियन मार्ग, रस्ते वाहतूक रिओ दी जेनेरिओ, आणि दुसऱ्या बाजूला आहे पर्यटन स्थळ, भारतातील रेल्वे स्थानक, सुवर्ण चतुर्भुज किंवा सुवर्ण चतुर्भुजा मार्ग. त्यानंतर मनमाड इकडं दिलं आहे अस्तंभामध्ये, ब स्तंभामध्ये प्रमुख रस्ते मार्ग आणि 40° पश्चिम रेखावृत्त. पुढचा 5वा प्रश्न आहे, भौगोलिक कारणं लिहा. ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. त्याचं भौगोलिक कारण काय? कारण आपल्याला माहिती आहे की ब्राझीलमध्ये वनसंपदा फार मोठ्या प्रमाणावरती आहे आणि पर्यावरणाला धोका पोचवून चालणार नाही. तर पर्यावरणपूरक किंवा पर्यावरण स्नेही अशा पर्यटनावरती विकास तिथं दिला जातो आहे. का दिला जातो त्याची आणखी काही कारणं आहेत, ते आपण शोधायचे आहेत. ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झालेला नाही. त्याच्यानंतर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये लोहमार्गांचे जाळे विकसित झालेले आहे. कारण द्यायचं आहे, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरतो आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांवर अवलंबून राहावे लागते. ह्या प्रश्नांची उत्तरं आपण लिहा. फरक स्पष्ट करा. ॲमेझॉन व गंगा नदीतील जलवाहतूक. ब्राझीलमधील ॲमेझॉन नदी आणि भारतातील गंगा नदी ह्या 2 नद्यांमधली जलवाहतूक आपल्याला त्याच्यातला फरक स्पष्ट करायचा आहे. ब्राझीलमधील संदेशवहन आणि भारतामधील संदेशवहन, भारतीय प्रमाणवेळ आणि ब्राझीलची प्रमाणवेळ, आपण हे मुद्दे आपल्या वहीमध्ये लिहून त्यातील फरक स्पष्ट करायचा आहे. टिपा लिहा. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक संदेशवहन. आधुनिक संदेशवहनाची काय परिस्थिती आहे? संगणकाचा, इंटरनेटचा, भ्रमणध्वनीचा वापर कसा होतो आहे ते आपण लिहू शकतो. कोणकोणते साधनं किंवा माध्यमं उपयुक्त आहेत याच्यासाठी, आधुनिक संदेशवहनासाठी. भारतातील हवाई वाहतूक. भारतामध्ये हवाई वाहतूक किती प्रमाणात विकसित झालेली आहे. त्याच्यानंतर कोणकोणती आंतरराष्ट्रीय विमान काय म्हणतो आपण की विमानतळं कोणकोणती आहेत. प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक. त्याचबरोबर प्रमाणवेळेची उपयोगिता. प्रमाणवेळ जे ठरवली जाते त्या प्रमाणवेळेची नेमकी उपयोगिता काय आहे. एक उपक्रम पण इथं दिलं आहे. एखाद्या बंदराला, विमानतळाला, संदेशवहन केंद्राला भेट देऊन त्याची माहिती लिहा. आपल्याला सध्या तरी अशा ठिकाणांना भेटी देता येणार नाहीत. त्यासाठी आपण इंटरनेटवरती जाऊन
एखाद्या बंदराविषयी किंवा आंतरराष्ट्रीय विमानतळाविषयी किंवा भारतातल्या कोणत्याही एका संदेशवहन केंद्राबद्दल माहिती इंटरनेटवरून मिळवा आणि ती माहिती वहीमध्ये लिहून काढा. अशा पद्धतीनं आपल्याला स्वाध्याय उपक्रम किंवा लेसनच्या खाली दिलेला जो स्वाध्याय आहे तो सोडवता येईल. आपण फक्त इथं प्रश्नांची चर्चा केलेली आहे. आपण ह्या लेसनवरचा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये लिहून पूर्ण करायचा आहे. प्रत्येक प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितपणे देण्याचा प्रयत्न करा. टू द पॉईंट ज्याला म्हणतो आपण, की प्रश्न काय विचारला आहे हे बघून आपण प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आज आपण इथं थांबूयात आणि या ठिकाणी काही छायाचित्र दाखवलेली आहेत, जसं की भारत व ब्राझीलमधले वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती. तर गंगा नदीमधला जो डॉल्फिन मासा आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे. त्यानंतर रबर ही वनस्पती आहे. खैर, कोरफड आपल्याला माहिती आहे, आपल्याकडं ही वनस्पती बघायला मिळते, कोरफड. इथं ॲमेझॉन नदीतील गुलाबी रंगाचा डॉल्फिन मासा दाखवलेला आहे. पिराना प्रजातीचा मासा, एक शिंगी गेंडा जो की भारतामध्ये बघायला मिळतो. निलगिरी वृक्ष, निलगिरी ताहेर प्रजातीची शेळी, माळढोक पक्षी. आपल्या इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये माळढोक पक्षासाठीचं अभयारण्य आहे, नान्नज या ठिकाणी. इथं महोगणी वृक्ष दाखवला आहे. या ठिकाणी घायपात या प्रजातीची वनस्पती, कोंडोर हा पक्षी आणि सोनेरी तांबरीन ब्राझीलमध्ये आढळणारा हा सोनेरी तांबरीन नावाचा प्राणी. या ठिकाणी आपला पाठ्यक्रम भूगोलाचा संपतोय. 9वं प्रकरण या ठिकाणी संपतोय. आपण इथं थांबूयात. याच्यानंतर स्वाध्यायाचा भाग आणि प्रश्नांची चर्चा आपण उरलेल्या लेसनवरची नंतर करूयात.